तर पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या छावण्यांची यादी माझाच्या हाती लागली आहे। पाकिस्तानचं लष्कर आणि ISIच्या आशीर्वादानं दहशतवादी या छावण्या चालवत आहेत। पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांशेजारीच दहशतवाद्यांच्या छावण्या बसवण्यात आल्या। शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात घुसवतं। बालाकोट, मीरपूर, मंगला, जलालाबाद आणि ॲबोटाबादमधले दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स आहेत। POK मध्ये पीर पंजाल रेंजमध्ये 10 टेरर लॉन्च पॅड्स तर दक्षिणेमध्ये 32 लॉन्च पॅड्स आहेत। तर पहलगाम हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी अल्ट्रा नावाच्या एका कम्युनिकेशन डिव्हाइसचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मोबाईल आणि रेडिओ सेट या दोन्ही उपकरणांचा एकत्र वापर करण्यात येतो। 12 एप्रिलला किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाई दरम्यान अशा प्रकारची उपकरणं जप्त करण्यात आली होती। तर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या छावण्यांबाबत काय तपशील समोर येत आहेत बघूया। दुधनियाल, अब्दुलविल मसूद, चेलाबंदी आणि माच फॅक्टरी या ठिकाणी दहशतवाद्यांच्या छावण्या असल्याचं कळतंय। त्याचबरोबर गढीदुप्ता, बाश, अलियाबाद आणि फॉरवर्ड कहुटा या ठिकाणी देखील दहशतवाद्यांच्या छावण्या आहेत। तर जम्मू, पूंछ आणि राजौरी लगतच्या दहशतवाद्यांच्या ज्या छावण्या आहेत त्या छावण्या देखील सध्या लक्षवेधी ठरत आहेत आणि या ठिकाणी सुद्धा दहशतवादी त्यांचे तळ टाकून असल्याची माहिती समोर येते। रावलकोट, दुंगी आणि तातापानी या ठिकाणी। त्याचबरोबर हजिरा, कोटली आणि सेन्सा या ठिकाणी देखील जम्मू, पूंछ, राजौरी लगतचे हे सगळे परिसर आहेत। पल्ली, निकियान आणि पलक, मीरपूर या ठिकाणी सुद्धा दहशतवाद्यांच्या छावण्या आहेत। तागोश, कुंड, कोटेरा आणि कोहरिटा या ठिकाणी देखील छावण्या आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।